समीरच्या त्या शब्दांनी आता खरी लढाई सुरू होणार आहे. सईच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली, कारण तिला माहित होतं की हा फक्त एक निर्णय नाही तर एक प्रवास आहे जो सोपा नसणार. तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता आणि त्या स्पर्शात आता एक वचन होतं, एक कमिटमेंट होती की काही झालं तरी ते एकमेकांचा हात सोडणार नाही. मंदिरातला तो क्षण जणू त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला, जिथे त्यांनी फक्त प्रेम मान्य केलं नाही तर त्या प्रेमासाठी लढायचं ठरवलं. सईने हळू समीरकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त एक ठाम विश्वास होता. आपण करू शकतो. तिच्या नजरेतूनच ते स्पष्ट दिसत होतं. मंदिरातून बाहेर पडताना दोघही काही क्षण शांत होते, कारण शब्दांची गरज नव्हती. त्यांच्या मनात जे काही होतं ते एकमेकांना समजत होतं. रस्त्यावरची लाईट्स लागायला सुरुवात झाली होती आणि त्या प्रकाशात त्यांचा पुढचा मार्ग जणू दिसत होता. पण त्या मार्गावर काटेही होते, अडचणीही होत्या. तरीही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, कारण आता मागे काही उरलं नव्हतं. सईने हलक्या आवाजात विचारलं, तुला भीती वाटते का? समीर काही क्षण हसला आणि म्हणाला, हो, पण यावेळी मी पळणार नाही. त्या एका वाक्याने सईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. पुढचे काही दिवस खूप कठीण होते. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा, वाद, राग सगळं चालू होतं. पण यावेळेस सई आणि समीर दोघही ठाम होते. त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही. प्रत्येक वेळी परिस्थिती कठीण झाली की ते एकमेकांना आठवायचे, आपण का सुरू केलं, आणि तेच त्यांना पुन्हा उभं करायचं. हळूहळू दोन्ही कुटुंबांनाही जाणवायला लागलं की हे फक्त एक हट्ट नाही, हे खरं प्रेम आहे आणि ते तोडणं सोपं नाही. एक दिवस सगळे एकत्र बसले होते. वातावरण अजूनही थोडं तणावपूर्ण होतं, पण यावेळी त्या तणावात एक शांतता होती, कारण सगळे विचार करायला तयार होते. सईने पुढे येऊन शांतपणे सगळ्यांसमोर सांगितलं, आम्ही पळून जाणार नाही. तिच्या आवाजात एक वेगळीच ताकद होती. आम्ही इथेच राहून सगळ्यांना सामोरं जाणार. त्या शब्दांनी सगळ्यांना एक वेगळाच विश्वास दिला, कारण त्या शब्दात प्रामाणिकपणा होता. समीरच्या त्या शब्दांनी सईच्या मनात एक वेगळाच कंपन निर्माण झाला. खरी लढाई, हे शब्द तिच्या मनात घुमत होते. ती त्याच्याकडे पाहत होती, जणू ती त्याच्या डोळ्यात उत्तर शोधत होती. पण त्या डोळ्यातही तितकाच गोंधळ होता. तरीही एक गोष्ट स्पष्ट होती की यावेळी तो पळणार नव्हता, तो उभा राहणार होता. त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या नात्यासाठी. सईने त्याचा हात घट्ट पकडला, जणू ती त्याला सांगत होती, मी आहे तुझ्यासोबत. त्या स्पर्शात विश्वास होता आणि त्याच वेळी एक भीतीही होती, कारण दोघांनाही माहित होतं की आता त्यांना फक्त एकमेकांसोबत नाही तर संपूर्ण जगासमोर उभं राहायचं आहे. मंदिराबाहेर पाऊल टाकताच वास्तव त्यांच्या समोर उभं राहिलं. आतल्या शांततेच्या उलट बाहेरचं जग गोंधळलेलं होतं. आवाज, लोक, गाड्या, पण त्या सगळ्यातही ते दोघे एकमेकांच्या विचारात हरवले होते. आता पुढे काय? सईने हलक्या आवाजात विचारलं. समीर काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, आता सत्य सांगायचं. त्या एका वाक्याने सईचं हृदय जोरात धडधडायला लागलं, कारण सत्य सांगणं म्हणजे सगळं उघड करणं आणि कदाचित सगळं गमावणंही.
त्या रात्री त्यांनी एकत्र बसून सगळं ठरवलं. कोणाला आधी सांगायचं, कसं सांगायचं, काय होऊ शकतं, प्रत्येक शक्यता त्यांनी डोळ्यासमोर आणली. पण प्रत्येक उत्तराच्या शेवटी एकच गोष्ट होती, आपण एकत्र आहोत. सईने पहिल्यांदाच इतक्या धाडसाने निर्णय घेतला होता आणि समीरने पहिल्यांदाच कोणासाठी सगळ्यांना सामोरं जाण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या नात्याने आज एक वेगळंच रूप घेतलं होतं. आता ते फक्त प्रेम नव्हतं, ती एक जबाबदारी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरने घरी सगळ्यांना बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. त्याचे आई वडील त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. काय झालं आहे? त्याच्या वडिलांनी विचारलं. समीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि सगळं सांगायला सुरुवात केली. सईबद्दल, त्याच्या भावनांबद्दल आणि त्याच्या ठरलेल्या लग्नाबद्दलचं सत्य. त्या घरात एकदम शांतता पसरली, जणू वेळ थांबली होती. हे काय बोलतोस तू? त्याच्या आईचा आवाज थरथरत होता. तुला माहित आहे का तू काय करतोयस? तिच्या डोळ्यात राग नव्हता, पण खूप भीती होती. समाजाची, नात्यांची, लोकांच्या बोलण्याची. समीरने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मला माहित आहे, पण मी खोटं जगू शकत नाही. त्या शब्दांनी त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर कठोरपणा आला. मग आमचं काय? त्याच्या वडिलांनी कडक आवाजात विचारलं. आमच्या मान सन्मानाचं काय? समीर काही क्षण गप्प राहिला, कारण हा प्रश्न सोपा नव्हता. पण त्याने स्वतःला सावरलं. मी कोणाचा अपमान करायला नाही बोलत, पण माझं आयुष्य माझं आहे. त्या शब्दांनी घरातलं वातावरण अजून ताणलं गेलं. दुसऱ्या बाजूला सईनेही तिच्या घरी सगळं सांगितलं. तिच्या घरच्यांना धक्का बसला. पुन्हा तोच मुलगा? तिच्या आईने विचारलं. सईच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज ठाम होता. हो, कारण मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते. तिच्या वडिलांनी काही वेळ काहीच बोललं नाही. ते फक्त तिच्याकडे पाहत होते, जणू ते तिच्या निर्णयाचं वजन समजून घेत होते. दोन्ही घरात ताण वाढत होता. फोन कॉल्स, चर्चा, वाद सगळं सुरू झालं होतं. काही जण समजून घेत होते, काही जण विरोध करत होते. पण या सगळ्यात सई आणि समीर एकमेकांसोबत उभे होते. प्रत्येक कठीण क्षणी ते एकमेकांना आठवण करून देत होते, आपण हे एकत्र लढणार. काही दिवस गेले आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. सुरुवातीचा राग, नंतर प्रश्न आणि मग थोडासा समजूतदारपणा. समीरच्या आईने पहिल्यांदा सईशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तो एक मोठा क्षण होता, कारण ही फक्त भेट नव्हती, ही एक संधी होती सगळं ठीक करण्याची. त्या भेटीत सई खूप शांत होती, पण तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. तिने काहीही लपवलं नाही. तिचं प्रेम, तिचं दुःख, तिची भीती सगळं तिने स्पष्ट सांगितलं. समीरची आई तिचं बोलणं ऐकत होती आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा कमी होत होता. तू माझ्या मुलाला खरंच आनंद देऊ शकशील? तिने शेवटी विचारलं. सईने एक क्षणही न घालवता उत्तर दिलं, हो. त्या एका शब्दात इतका विश्वास होता की त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित पहिल्यांदाच तिला जाणवलं की हे फक्त प्रेम नाही, हे खरं नातं आहे.
हळूहळू दोन्ही कुटुंबांनी हा निर्णय स्वीकारायला सुरुवात केली. सोपं नव्हतं, पण अशक्यही नव्हतं. कारण जेव्हा दोन लोक खरंच एकमेकांसाठी उभे राहतात तेव्हा जगालाही थोडं मागे हटावंच लागतं. सई आणि समीरची लढाई अजून संपली नव्हती, पण त्यांनी पहिला टप्पा जिंकला होता. काही महिन्यांनी ते पुन्हा त्या मंदिरात उभे होते जिथे सगळं सुरू झालं होतं. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यांच्या चेहऱ्यावर ताण नव्हता, फक्त एक शांत आनंद होता. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसले, कारण त्यांना माहित होतं की त्यांनी ही लढाई जिंकली आहे. आठवतंय? समीर हसत म्हणाला. इथेच तू मला अल्टिमेटम दिलं होतंस. सई हसली. हो, आणि तू खूप उशिरा डिसिजन घेतलास. दोघंही हसले, पण त्या हसण्यात एक वेगळीच गोडी होती. कारण त्या हसण्यात संघर्षाची आठवण होती आणि जिंकण्याचा आनंदही. समीरने तिचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, थँक्स, मला सोडून न दिल्याबद्दल. सईने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, थँक्स, परत येण्याचं धाडस केल्याबद्दल. त्या क्षणी त्यांना काहीच बोलायची गरज नव्हती, कारण सगळं त्यांच्या नजरेत होतं. सूर्य हळूहळू मावळत होता. आकाश पुन्हा एकदा केशरी रंगात रंगत होतं. जसं त्या दिवशी होतं, पण आज सगळं वेगळं होतं. कारण आज त्यांच्या आयुष्यात कोणताही प्रश्न उरला नव्हता, फक्त उत्तर होतं एकमेकांचं. त्यांनी हातात हात घेऊन पुढे पाऊल टाकलं. यावेळी कोणतीही भीती नव्हती, कोणताही गोंधळ नव्हता, फक्त एक ठाम विश्वास होता की खरं प्रेम कितीही कठीण परिस्थितीतून गेलं तरी शेवटी जिंकतच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कवितेचा हा भाग अंतिम होता. तर ह्याच्या आधीचे भाग 1 आणि 2 आणि 3 हे ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या मधुकथा या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. तसेच ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.